तुम्हाला सुद्धा हळदी कुंकवासाठी फराळामध्ये काय करायचं हे सुचत नसेल तर ही खस्ता कचोरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, जे की ताज्या मटारपासून बनवलेली आहे. अगदी हलवाई स्टाईल, खुसखुशीत, टम्म फुगलेली, अजिबात तेलकट होत नाही. 4 ते 5 घंटे तुम्ही ही कचोरी ठेवलात तरी देखील अशीच ही टम्म फुललेली आणि अगदी खुसखुशीत अशी राहते. इथे मी 2 ते 3 कचोऱ्या तुम्हाला तोडून दाखवते. सगळ्याच्या सगळ्या कचोऱ्या तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात. अजिबात वातड होत नाहीत किंवा तेलकट सुद्धा होत नाही. फक्त एकच कचोरी नाही तर बाकीच्या कचोऱ्या सुद्धा इथे मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही याचा आवाज ऐका आणि मग ठरवा की ही कचोरी किती मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे. ऐकलत ना, किती खुसखुशीत अशी ही कचोरी बनवून तयार झालेली आहे. आणि आतमध्ये स्टफिंग पहा, मस्त असं भरभरून स्टफिंग भरलेलं आहे. चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी या ताज्या मटारची कचोरी बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा इथे मी काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेत आणि याची छान अशी भरड करून घ्यायची आहे. तिथे मी संपूर्ण मसाले कच्चेच वापरलेले आहेत, भाजलेले वगैरे वापरायचे नाहीत. तिथे मी मिक्सरला याची छान अशी भरड करून घेतली. पुन्हा एकदा मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये इथे मी 2 कप ताजे मटारचे दाणे घेतलेले आहेत. तुम्ही इथे फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता. तर इथे मी हा ताजा मटार फक्त 5 मिनिटे पाण्यामध्ये बॉईल करून घेतला होता. तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. आता याची आपल्याला मिक्सरला छान अशी भरड करून घ्यायची आहे. खूप जास्त याची पेस्ट करायची नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी याचं छान असे भरड तयार करून घेतलेले आहे, हलकंसं जाडसर ठेवलं. आणि आता आपण याला छान अशी फोडणी करून घेऊया. तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये या पळीने 2 पळी मी तेल घातलेलं आहे. तेल इथे आपल्याला खूप जास्त वापरायचं नाहीये. तेल हलकंसं गरम झालं का यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. हिंगाचा स्वाद कचोरीमध्ये खूप सुंदर येतो, पण असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी देखील चालेल. त्यानंतर यामध्ये आपण जी सुरुवातीला हिरवी मिरची, आलं, लसूण, जिऱ्याची भरड केली होती ती घालायची आहे आणि हलकीशी परतून घ्यायचे. तिथे ही भरड आपल्याला खूप जास्त परतायची नाही, कारण ताज्या मटारांना स्वतःचा असा काही स्वाद नसतो. त्यासाठी ह्या मसाल्याचा स्वाद त्यामध्ये येण्यासाठी अगदी हलकंसं परतून घ्यायचंय. तिथे मी हलकंसं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचंय. साधारण 1.5 चमचा यामध्ये मी मीठ घातलं होतं. आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला खूप जास्त घालायचा नाही. आणि 1 चमचा इथे मी साखर घातलेली आहे. आता हे परत एकदा संपूर्ण मसाले छान असे मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जी आपण वाटाण्याची भरड करून ठेवली होती, ताज्या मटारची भरड केली होती, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. ताज्या मटारच्या जागी तुम्ही इथे जर फ्रोझन मटार वापरत असाल तर ते तुम्हाला इथे बॉईल करून घेण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट त्याची भरड करून वापरू शकता. पण इथे मी ताजा मटार वापरला, त्यासाठी फक्त 5 मिनिटं मी त्याला बॉईल करून घेतलं होतं. तर आता हा ताजा मटार यामध्ये घातलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया, छान असं एकजीव करून घेऊया. तर इथे पाहिजे मी हा मटार छान असा एकजीव करून घेतला. आणि इथे आपल्या कचोरीसाठी लागणारं मस्त असं ताज्या मटारचं सारण तयार आहे. सारण आपण थंड करून घेऊया आणि सारण थंड होतंय तोपर्यंत आपण कचोरीच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर कचोरीसाठी लागणारं पीठ मळण्यासाठी इथे मी या कपाने 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आणि कपामध्ये मैदा भरत असताना हलकासा दाबून भरायचा, म्हणजे अंदाज अगदी व्यवस्थित लागतो. त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा ओवा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणि आता हे कोरडे मसाले या पिठामध्ये छान अशी सुरुवातीला मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालायचं आहे. तेल जे आहे ते इथे आपल्याला थंडच घालायचं आहे, गरम तेल वगैरे अजिबात घालायचं नाही. आणि पाव कप तेल अगदी परफेक्ट आहे. ह्यापेक्षा तेल यामध्ये घालू नका, नाही तर तुमची कचोरी खूप जास्त तेलकट होईल. त्यासाठी खूप जास्त तेल इथे आपल्याला वापरायचं नाही आहे. आणि घातलेले तेल जे आहे ते या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून या पिठाला हे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट असं लागलं जातं आणि कचोरी अगदी खुसखुशीत अशी बनून तयार होते. तर इथे पाहिजे मी या पिठाला हे तेल छान असं चोळून घेतलं. पिठाला तेल चोळून घेतल्यानंतर याची मूठ बांधून पाहिजे. अगदी व्यवस्थित अशी मूठ बांधली गेली तर समजायचं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचंय. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षाही आपल्याला इथे हे पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात,
कचोरी बनवायची आहे, कचोरी ही खुसखुशीत बनायला हवी म्हणून पीठ घट्ट मळतात आणि मग ती कचोरी तेलात गेल्यानंतर फुटली जाते किंवा खुलली जाते। त्यासाठी कचोरीचं पीठ मळत असताना अगदी सैल मळून घ्यायचं आहे, घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पीठ मी किती छान असं सैलसर मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर जसं व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने एक 5 ते 6 वेळेस वरून आपल्याला हे छान असं आपटून घ्यायचं आहे। असं आपटून घेतल्याने हे पीठ जे आहे ते अगदी छान असं लवचिक बनून तयार होते आणि कचोरी अजिबात खुलत नाही किंवा तेलात गेल्यानंतर सुटत सुद्धा नाही। तिथे पाहिजे मी पीठ छान असं मळून घेतलं। पीठ मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं आहे। तेल लावून याला आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे आपले कचोरीसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे। पीठ 10 ते 15 मिनिटे भिजून होते तोपर्यंत इकडे पहा, इकडे आपलं कचोरीसाठी जे आपण स्टफिंग बनवलेलं होतं, सारण बनवलं होतं ते सुद्धा छानपैकी थंड झालेलं आहे। छान असं हाताने एकजीव करून घेऊया आणि याचे छान असे गोळे तयार करून घेऊया। तिथे आपल्याला साधारण लिंबा इतके गोळे तयार करून घ्यायचे आहेत। स्टफिंग जर कचोरीमध्ये जास्त भरलं तर कचोरी छान अशी खायला सुद्धा खमंग लागते। तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल, भीती वाटत असेल तर थोडंसं कमी स्टफिंग बनवलं तरी देखील चालेल, पण खूप जास्त कमी भरू नका, कारण मग कचोरी खाताना फक्त मैदा खाल्ल्यासारखी लागते। त्यासाठी सारण थोडंसं जास्त भरायचं म्हणजे कचोरी मस्त अशी चटपटीत लागते। इथे मी काही बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। साधारण लिंबा इतके 6 ते 7 बॉल्स तयार करून घेतलेत आणि इथे आपला मैदा सुद्धा छान असा भिजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा स्ट्रेच होतोय। अशा पद्धतीने हा स्ट्रेच व्हायला हवं, इतका पातळ आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे। तर आता आपण कचोरी तयार करून घेऊया। कचोरी तयार करण्यासाठी जेवढा आपण स्टफिंगचा सारणाचा गोळा घेतला त्यापेक्षाही थोडासा मोठा गोळा इथे आपल्याला मैद्याचा घ्यायचा आहे आणि हातावरतीच अशा पद्धतीने वाटी तयार करायची आहे। कडेने थोडंसं पातळ ठेवायचं आणि मध्यभागी जाडसर ठेवायचं म्हणजे कचोरी अजिबात फुटत नाही। त्यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि अगदी व्यवस्थित असं ह्याला दाबून प्रेस करून आपल्याला ह्याची पारी तयार करून घ्यायची आहे। तर इथे पाहिजे मी याचा छान असा गोळा तयार करून घेतला आणि हाताने पाठीमागच्या भागाने छान असं याला दाबून प्रेस करून घ्यायचंय। त्याची आपल्याला पारी लाटून वगैरे घ्यायची नाहीये, हातावरतीच आपल्याला ही कचोरी बनवून तयार करायची आहे। हलवाई लोक सुद्धा अशाच पद्धतीने कचोरी तयार करतात। लाटून घेतल्याने सारण हे बाहेर येण्याची शक्यता असते किंवा कचोरी फुटण्याची शक्यता असते। त्यासाठी हातावरचीच अशा पद्धतीने याची पारी तयार करायची। पुन्हा एकदा सांगते, कडेने थोडंसं पातळ ठेवायचं, मध्यभागी जाड ठेवायचं आणि त्यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवून व्यवस्थित असं याला सील करून घ्यायचं म्हणजे कचोरी अजिबात तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाही किंवा सुटत नाही। तर इथे पहा, इथे मी ही कचोरी तयार करून घेतलेली आहे आणि हाताच्या पाठीमागच्या साईडने याला छान असं फ्लॅट करून घ्यायचंय। अशाच पद्धतीने बाकीच्या कचोऱ्या सुद्धा तयार करून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा। आणि तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचोरी बनवायची असेल आणि त्याची परफेक्ट रेसिपी हवी असेल तर याआधी सुद्धा मी 40 कचोऱ्याचे परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे। कांद्याची कचोरी बनवली होती, त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते, तिथे जाऊन नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कचोरी बनवायची ती सुद्धा कळेल। तर इथे पहा, इथे मी 6 ते 7 कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता हे आपण तळून घेऊया। तर कचोरी तळण्यासाठी नेहमी तेल हे अगदी कोमट गरम असायला हवं आणि कचोरी तुम्ही पाहू शकता ज्या बाजूने आपण सील केलेली आहे, बंद केली, ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आणि मगच कचोरी तेलामध्ये सोडायची आहे। एका वेळी जेवढ्या ह्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच कचोऱ्या सोडायच्या आहेत, खूप जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर कचोरी ही फुटू शकते। आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये कचोरी घातल्यानंतर हलके हलके बुडबुडे येतात। खूप जास्त गरम तेल ठेवायचं नाही, तेल जर खूप जास्त गरम ठेवलं तर कचोरीला वरतून कलर येतो आणि आतमधून कच्ची राहते आणि मग ती कचोरी तेलकट होते आणि नंतर मऊ सुद्धा पडते। त्यासाठी अगदी कमी गॅसवरती ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर हळूहळू तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटानंतर ही कचोरी छान अशी सेट झाली की याची आपल्याला बाजू पलटी करायची आहे आणि त्यावेळेस इथे आपल्याला झारा वगैरे वापरायचे नाही, एखाद्या छोट्याशा चमच्याच्या सहाय्याने याची बाजू पलटी करून घ्यायची म्हणजे कचोरी अजिबात फुटणार नाही। तर इथे मी कचोरीची बाजू पलटी करून घेतली आणि 1 ते 2 मिनिटानंतरच तुम्ही इथे पाहू शकता कचोऱ्या ज्या आहेत त्या तेलावरती छान अशा तरंगायला लागतात, मस्त असे टम्म फुलायला लागतात। कचोरी जर अगदी परफेक्ट तयार झाली की ती तेलावरती तरंगायला लागते आणि मस्त अशी बलून सारखी फुलायला सुद्धा लागते। तर इथे तुम्ही पाहू शकता कचोऱ्या ज्या आहेत त्या तेलावरती तरंगायला लागलेल्या आहेत। तेलावरती कचोऱ्या तरंगायला लागल्या की चमच्याच्या साहाय्याने वरच्या बाजूवर थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे कचोरी जी आहे ती अगदी मस्त अशी टम्म फुलते। तर इथे पाहिजे मी परत एकदा कचोरीची बाजू पलटी करून घेते आणि दोन्ही बाजूनी छान असा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे। कचोरीला हलका हलका रंग यायला लागला की गॅसची फ्लेम
मिडियम टू हाय करायची आणि मिडियम टू हाय गॅसवरती छान असा याला डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तिथे पाहिजे आपल्या कचोऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत, मस्त अशा टम्म फुलल्यात, रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक सुद्धा कचोरी तेलामध्ये अजिबात खुललेली नाही किंवा फुटलेली सुद्धा नाही, मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत. आता ह्या संपूर्ण कचोऱ्या आपण तेलातून बाहेर काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत अशा ह्या कचोऱ्या बनवून तयार होतात, अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत किंवा तेलकटसुद्धा होत नाहीत. अशाच पद्धतीने बाकीच्या कचोऱ्यासुद्धा आपण तयार करून घेऊयात. पण त्याआधी दुसरी बॅच तळण्याआधी इथे आपल्याला गॅस बंद करायचे, 5 मिनिटे थांबायचं आहे आणि त्यानंतरच इथे आपल्याला दुसरी कचोरीची बॅच तळून घ्यायची आहे. म्हणजे तेलाचं टेम्परेचर कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच बाकीच्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा इथे पहा, इथे मी एकाच वेळी 6 कचोऱ्या टाकलेल्या आहेत, यासुद्धा आपण त्याच पद्धतीने तळून घेऊया. तर इथे आपल्या संपूर्ण कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकूण एक कचोरी मस्त अशी टम्म फुललेली आहे आणि अजिबात तेलकट दिसत नाही आहे आणि कुठलीही कचोरी अजिबात फुटलेली सुद्धा नाही, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता. मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होतात आणि आतमध्ये सारण पहा, भरपूर असं सारण भरलेलं आहे. अशा या भरपूर सारण भरलेल्या मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत ताज्या मटारच्या कचोऱ्या तुम्ही सुद्धा या हळदी कुंकवाला नक्की ट्राय करून पहा. आलेली प्रत्येक बाई तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मस्त अशी खुसखुशीत हलवाईसारखी बनवून तयार होते. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.